नमस्कार, मी विकास मेळगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने चर्चा करणार आहोत. प्रभागामध्ये सध्या वातावरण काय आहे आणि नवी मुंबईकरांच्या समस्या असतील किंवा त्यांचं विजन असतील, अशाच अनुषंगाने भाजपा नेते, तरुण तडफदार, आक्रमक, अभ्यासू आणि कामगार नेते दत्ता गंगाळे यांना आज भेटणार आहोत. ते भाजपच्या कोर कमिटीमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या संदर्भामध्ये ते नेहमीच चर्चा करत असतात. त्यांचं ग्राउंड लेवल पासून ते वरिष्ठपर्यंत सर्वांशी चांगले संबंध आहेत. तरुण, अभ्यासू अशी त्यांची प्रतिमा आहेत आणि कामगारांसाठी ते आक्रमक भूमिका नेहमीच घेत असतात. सर, आपलं स्वागत आहे विकासनामध्ये. धन्यवाद. सर, मध्येच तुमची नियुक्ती झाली कामगार सदस्य म्हणून. काय नियुक्ती आली आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद आपल्या शुभेच्छांबद्दल. माल वाहतूक कामगार मंडळ हे माथाडी कामगारांचं जे मंडळ आहे, त्या मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी म्हणून माझी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती झालेली आहे. कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून जे नोटिफिकेशन निघाले त्यानुसार. तर माथाडी जे मंडळ जे आहे, हे माथाडी कामगारांसाठी गेली अनेक वर्ष मी त्या क्षेत्रामध्ये आहे. माथाडी कामगारांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत, समजून घेतोय आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्या निमित्ताने मला या ठिकाणी मिळते. तळागाळातल्या ज्या माथाडी कामगारांचे विषय त्या निमित्ताने प्रशासनासमोर स्वतः त्या ठिकाणी बसून ते मांडणं आणि ते सोडवणं, त्यातून मार्ग काढणं, यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून त्या पदाचा मला नक्कीच कामगारांच्या हितासाठी वापर होईल. सर, या प्रभागामध्ये जोरदार मोर्चे बांधणे सध्या सुरू झालेले. नगरसेवक होण्याची तयारी सुरू झाली का? नाही, प्रभाग क्रमांक जो 26 आता झालेला आहे, हा सिवूड्स जो प्रभाग क्रमांक 26 आहे, त्याच्यामध्ये सेक्टर जो आपला 46 असेल, 48, 48 ए असेल, 44 असेल, 44 ए असेल, करावे गाव संपूर्ण आहे. येणारा आहे सेक्टर 58 आहे, 50 नवीन आहे, जुना आहे, किल्ले गावठांचा काही भाग आहे. हा प्रभागामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. म्हणजे 1999 इकडे राहायला आलो, ही कॉलनी नवीन झाल्यानंतर. त्यामुळे अगदी दुधाचा व्यवसाय करण्यापासून, घरोघरी दूध टाकण्यापासून ह्या प्रभागाने आम्हाला बघितलेलं आहे. मध्यमवर्गीय असा हा प्रभाग आहे. त्यामुळे प्रभाग कसा पडला किंवा कुठला विभाग कुठे गेला याला महत्त्व नसून, या प्रभागातला जनतेशी जो जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असेल, जनतेशी जी नाळ म्हणू शकतो ती काय आहे हे, आणि त्याच्या सोडवणूक करण्यासाठी काय केलं पाहिजे याची पुरेपूर जाणीव आम्हाला असल्यामुळे निश्चितच लोकांमध्ये संपर्क साधण्यामध्ये किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये अडचण येत नाही. प्रभाग तोडला गेला की किंवा तुमचं सध्या या प्रभागामध्ये नाव आहे, चर्चा आहे, वेगवेगळे उपक्रम करताय, असं विभाग वगैरे तोडला का विरोधकांनी वगैरे? काय नाही, असा कुठलाही विभाग तोडलेला नाही. उलट जो पूर्वीचा जो प्रभाग क्रमांक 108 होता, त्यानंतर 111, जिथून मी 111 मधून गेल्या वेळेला महानगरपालिका निवडणूक लढवली आणि तिथून मी सिंगल वॉर्डसाठी दावेदारी करत होतो. तो 108, 11, 108 आणि 110 जो करावे गावचा आहे, 108 जो सेक्टर 48, हे तिन्ही प्रभाग ह्या 26 मध्ये पूर्ण आलेले आहेत. त्यानंतर 109चा जो प्रभाग आहे त्याचा एक 50% भाग इकडे आलेला आहे आणि 107 जो NRIचा प्रभाग आहे त्याचा एक 60% भाग इकडे आलेला आहे. त्यामुळे 107चा 60% आणि 109चा 40% असा मिळून, म्हणजे 5 नगरसेवक जे पूर्वी होते त्यांचा मिळून या ठिकाणी 4 नगरसेवकांचा प्रभाग झाला. त्यामुळे 3 जे प्रभाग आहेत, 108, 110 आणि 111, हा जो आमचा जनसंपर्क असलेला प्रभाग आहे, जो खऱ्या अर्थानं अंदाजे मला या ठिकाणी सांगावं लागेल 38,000 जे मतदान आहे, त्यापैकी जवळजवळ 18 ते 19,000 मतदान जे आहे हे ह्या 3 प्रभागातलं आहे, जे आमचा संपर्क असलेल्या प्रभागातला आहे. त्यामुळे अडचणीला असं काही वाटत नाही. ओके सर, या प्रभागामध्ये आता प्रथमच पूर्वी 1 नगरसेवक असणार, आता एका प्रभागामध्ये 4 असणार. मग कशा प्रकारे ते राजकारण, मग खच्चीकरण किंवा मग कुणी काम केलं याचा भविष्यामध्ये परिणाम होईल का नवी मुंबई शहरावर, जर विचार केला झोडाफोडी किंवा अर्थकारण, या सगळ्या गोष्टी? नाही, विषय असा काही समन्वय साधण्यासाठीच हे, जसं आपण आता बघतो की एखादा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाचे, आपण त्याला एखादी उदाहरण देऊ शकतो की एखादा निर्णय जो घटनात्मक निर्णय असतो किंवा काही घटनात्मक काही धोरण असतं, तो निर्णय जो आपण जॉईंट बेंचकडे झाला जातो, म्हणजे 2 सदस्यीय बेंच, 3 सदस्यीय बेंच. आत्ताचा आपला हा जो महानगरपालिका निवडणुकाचा विषय होता तो 3 सदस्यीय बेंच पुढे होता. त्यामुळे घटनापीठापुढे विषय जातो. तर निश्चितच काय होतं की ज्या वेळेला 4 सदस्य प्रभाग असेल, निश्चितच सगळ्यांच्या विचाराचा, सगळ्यांचा जो विचार आहे, विकासाचा विचार आहे, तो घेऊन नागरिकांना ते करण्यास मदत होईल. व्यक्तिगत तुम्हाला आणि मला काय वाटतं यापेक्षा लोकांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी
तुम्हाला सर्वांना एकमत करावं लागेल. तुमचे आपसातले मतभेद हे बाजूला ठेवून जनतेच्या विकासासाठी जे कोणी 4 नगरसेवक आहेत त्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर ते लोकांना आवडेल. त्यामुळे व्यक्तिगत हेवेदाव्यामध्ये जर गेला तर त्याचं व्यक्तिगत नुकसान सुद्धा त्या उमेदवार म्हणा किंवा त्या समाजसेवक म्हणा त्यांना भोगावं लागेल. त्यामुळे समविचारी राहणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे समविचारी राहिला तर भविष्य खूप सगळ्यांसाठी उज्ज्वल आहे. सर, या भागामध्ये जर बघितलं पुनर्विकासाचा प्रश्न महत्वाचा आहे. अनेक हौशे नवशे गवशे आलेले आहेत, फसवणूक होताना दिसून येते. तुमच्याच प्रभागामध्ये पण असं काही होतंय का, घडतंय का? नाही, तुम्ही चांगला प्रश्न विकासजी या ठिकाणी विचारला. तर हा जो ही सिवूड जे झालं हे प्रामुख्याने सिडकोने 32 सोसायटी या ठिकाणी वसवल्या. 32 सोसायट्यांमध्ये 4000 पेक्षा जास्त सदनिका आहेत. 4000 पेक्षा जास्त सदनिकामध्ये आता त्याला 25-26 वर्षाचा काळ लोटलाय, परंतु 25-26 वर्षात ह्या मोडकळीस आल्या. आणि ह्या मोडकळीस आल्यामुळे माझा कोणावर आरोप नाही, परंतु असे अनेक बिल्डर आहेत त्यांचे चट्टे बट्टे इथले छोटे मोठे राजकीय दलाल यांच्या पाठीमागे त्यांनी ताकद लावलेली आहे. आणि तात्पुरतं का होईना कुठली सोसायटी आम्हाला मिळेल, मग हे मध्यमवर्गीय लोकांच्या सोसायटी आमच्याकडे कशा येतील, त्यासाठी क्षणिक आमिष दाखवण्याचे प्रकार राजकीय दलालांकडून सुरू आहेत. आणि हे राजकीय दलाल जे आहेत ह्या बिल्डरच्या अर्थकारणाच्या पाठीमागे, हा माझा आरोप आहे की राजकीय वेळ आली, निवडणूक येतील त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढूच. आम्ही त्यामध्ये अजिबात पाठी हटणार नाही. परंतु ह्या सगळ्यांसाठी स्वयं पुनर्विकासावरती एकही या ठिकाणी कोणी बोलत नाही. त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली जे बिल्डरच्या माध्यमातून राजकीय दलाल या ठिकाणी फिरतायत, तोच पैसा निवडणुकीमध्ये टाकला जाणार. सरळ आहे. एखादा दलाल जो आहे, जो एखाद्या बिल्डरचं रिकमेंडेशन करायला सुरू करतो, त्यासाठी आपण इकडे स्वयं पुनर्विकासी पळवळ आपण सुरू केली. आपण पाहिलं असेल की आपण या ठिकाणी हजार लोकांपेक्षा जास्त नागरिकांचे त्याचे कार्यक्रम घेतला. त्यामध्ये त्यांना सांगितलं की स्वयं पुनर्विकास कसा होऊ शकतो, तुम्ही फसले जाऊ नका. कारण मुंबईतून मराठी माणूस नवी मुंबईत आला, नवी मुंबईतून उरणला गेला, कर्जतला गेला, अंबरनाथला गेला, बदलापूरला गेला. आता आपल्याला गावी जायची वेळ येईल. त्यामुळे मराठी माणूस जो मध्यमवर्गीय माणूस आहे तो हद्दपार होता कामा नये. त्यासाठी हे बिल्डरचे जे राजकीय दलाल आहे जे इथल्या रिडेव्हलपमेंटच्या कामामध्ये आहेत हे नागरिकांनी ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या पक्षात पण आहेत की बाहेरचे आहेत? नाही, कसं आहे की पक्षाचा या ठिकाणी पक्षाचा कुठला विचार नसतो. व्यक्तिगत सगळ्याच पक्षांमध्ये अशी लोक असतात. भारतीय जनता पक्षाचा व्यक्तिगत किंवा व्यक्तिगत हेवेदावे कुणाचे नाहीत, परंतु ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती सगळ्याच पक्षांमध्ये असते की स्वतःची व्यक्तिगत लालसा ठेवायची आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण करायचं. त्यामुळे ह्या व्यक्तिगत प्रवृत्तींच्या विरुद्ध जो लढा आहे तो आम्ही देऊ. आणि स्वयं पुनर्विकासामध्ये इथले जे सदनिकाधारक आहेत त्यांना अधिकाधिक चटई क्षेत्र कसं मिळवून देईल यासाठी प्रयत्नशील आम्ही असणार आहोत. त्यासाठी कसा निधी उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला मतदारांनी निवडून दिलं तर तुमच्या प्रभागामध्ये ही कामं करायचं किंवा तुमचं विजन काय आहे? नाही, कसं आहे की बघा, मतदारांनी निवडून दिलं किंवा न दिलं, आम्ही गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय की निवडणुका गेली 7 वर्ष. नवी मुंबई महानगरपालिका आणि मला वाटतं संभाजीनगर महानगरपालिका महाराष्ट्र राज्यातली अशी महानगरपालिका जिथे 11 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या. पण 11 वर्षामध्ये लोकांनी सुद्धा ह्याचं मूल्यमापन केलं पाहिजे, जनतेने सुद्धा मूल्यमापन केलं पाहिजे की कोण आपल्यासाठी कायमस्वरूपी कामात राहिला. की आता निवडणुका आल्यावर पावसाळ्यात छत्री होते तसे कुठांचे लोकांसाठी जनतेसाठी 24 तास कोण उपलब्ध होता, कोरोना कालावधीमध्ये कुणी कुणी काय काय केलं, असे अनेक प्रश्न आहेत. व्यक्तिगत अनेक लाभाचे विषय असतील, सरकारच्या लाभाचे विषय असतील, ते मिळवून देण्यासाठी कुणी प्रयत्न केले. व्यक्तिगत कुणाच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल, कुणाच्या पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल, कुणाच्या आरोग्याचा प्रश्न असेल, हॉस्पिटलचा प्रश्न असेल, हे प्रश्न कुणी सोडवले, आपल्या अडीअडचणीला कोण उपस्थित राहिला, इथल्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुणी काम केलं, याचं मूल्यमापन येणाऱ्या काळामध्ये जनतेने करावं अशी माफक अपेक्षा घेऊन आम्ही जर भारतीय जनता पक्षाने आम्हाला उमेदवारी देऊ केली, कारण भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे, आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागू, त्यांनी जर उमेदवारी देऊ केली तर हे सगळे प्रश्न घेऊन या आम्ही जे केलेलं काम आहे याच्याकडून आम्ही त्यांच्याकडे अपील करून आम्ही विजयाची संधी त्यांच्याकडे मागू. सर, मूळ मुद्दा असा आहे की मग आता निवडणुकीची तयारी आहे, कधी लागतील, काय अंदाज वगैरे? नाही, कसं आहे की आपण बघताय की आम्ही आपल्याच चॅनलकडे लक्ष ठेवून असतो. आपल्याच माध्यमातून आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये चाललेले अपडेट्स मिळतात, आपल्याच माध्यमातून आम्हाला राज्यामध्ये काय चाललंय, नगरपालिका निवडणुकांमध्ये काय चाललंय याचे अपडेट मिळत असतात. जे पेपरमध्ये जो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे त्याकडे आम्ही लक्ष देऊन लक्षपूर्वक वाचतो. अनेक त्याच्यामध्ये संपादकीय लेख असतात, अनेक राजकीय लेख असतात,
त्याचं ज्यावेळेला वाचन केलं त्यावेळेला कळतं की ह्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये निवडणुका लागू शकतात. एक राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी बोलल्यानंतर सुद्धा असं लक्षात येतं की अपेक्षित जानेवारीमध्ये निवडणुका लागू शकतात. त्या अनुषंगाने सर्वच कामाला लागलेले आहेत. सर, 16 लढाची तयारी युती व्हावी, कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणून कसं वाटतं, काय भूमिका आहे तुमची? नाही, जसं आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमच्या या ठिकाणचे आमदार मदताई म्हात्रे असतील, आमचे ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे संपर्क मंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, आदरणीय या शहराचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब असतील, दादा, हे सगळे जे आमचे स्थानिक नेतृत्व, जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील साहेब आहेत, या सगळ्यांचा जो विचार आहे त्या विचाराने जे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जो आदेश हे सर्वजण देतील त्या पद्धतीने, आणि भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांचा संच असणारा हा पक्ष आहे. या मागील आपण बघितलं की ह्या मागील 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद नवी मुंबईमध्ये प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा आहे. आपण बघितलं देवेंद्रजी सांगतात की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही व्यक्तिगत आमचं काही नाही, आम्ही कार्यकर्त्यांसाठी आम्हाला ह्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडावी लागते. त्यामुळे तेही त्या भूमिकेत आहेत. त्यामुळे येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी भारतीय जनता पक्षाच्या प्रशासक काळामध्ये महानगरपालिकेत अनेक अधिकारी ठेकेदारांनी डल्ला मारला. प्रशासना काळामध्ये सगळा अंदाधुंदी कारभार कसं पाहता या सगळ्या? नाही, म्हणून तर निवडणुका का गरजेच्या आहेत की प्रशासन काळामध्ये जो लगाम एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते की प्रशासन आणि जो मतदार आहे, जो नागरिक आहे, यांच्यामधला दुवा म्हणून लोकप्रतिनिधी काम करत असतो. हा दुवाच मधल्या काळामध्ये संपुष्टात आला. त्यामुळे अनेक मोकळं रान ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळालं. सगळेच अधिकाऱ्यांनी तसं केलं असं म्हणता येणार नाही, परंतु बऱ्याच लोकांनी, अधिकाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि त्या गैरफायद्यातून जनतेचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान होतंय. त्यामुळे ह्याच्यावरती वचक राहावा आणि ह्या जे असे भ्रष्ट अधिकारी आहेत त्याच्यावर चाप येण्यासाठी निवडणुकाच्या माध्यमातून जनतेचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असणं ही काळाची गरज आहे. सर, तुम्हाला शुभेच्छा पुढच्या निवडणुकीसाठी. हे होते दत्ता गुंगाळे. त्यांनी सुद्धा पुनर्विकास, नवीन प्रश्न, अनेक समस्यांवर दिलखुलास बातचीत केले. सर, खूप खूप आभार.